आज या भारत सरकारकडून काय अपेक्षा करा? अजितदादासारख्या महाराष्ट्राच्या लाडक्या उपमुख्यमंत्र्यांना न्याय मिळत नाही, तर आपल्यासारख्या सामान्य नागरिकाचं काय होणार या जगामध्ये, या भारतामध्ये? अजितदादा हे प्लेन क्रॅशमध्ये मृत्युमुखी झाले. कोणी म्हणतं की ते अपघात आहे, कोणी म्हणतं घातपात आहे. रोहित पवार हे आज मुंबईपासून तर दिल्लीपर्यंत अजितदादाला न्याय भेटावा म्हणून हे फिरत आहेत. त्यांच्या अपघाताची चौकशी व्हावी म्हणून ते आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत फिरत आहेत. ते आज आमदार आहेत. त्या व अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री होते. सुनेत्राताई पवार हे महाराष्ट्र राज्याचे आपले उपमुख्यमंत्री आहेत. एवढं असूनसुद्धा जर का अजितदादाला न्याय मिळत नाही, तर आपण सामान्य नागरिकांनी काय करावे? या महाराष्ट्रामध्ये राहणेसुद्धा कठीण झालेले आहे. इतकी खतरनाक समस्या झालेली आहे. आपण मीडियाला नाव ठेवतो, पण याला मीडिया जबाबदार नाही मित्रांनो. याला जबाबदार महाराष्ट्र शासन व भारत सरकार आहे. साधा FIR-साठी दिल्लीपर्यंत फिरावं लागत आहे. हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सामान्य नागरिकाचं जगणं या भारतात खूप कठीण झालेलं आहे. माझं बोलणं काही लोकांना टोचत असेल, काही भक्त लोक असेल त्यांना माझं बोलणं टोचत असेल, पण मी सत्य सांगतो. आजची कंडिशन तशी झालेली आहे. जो म्हणतात ना, खोटं बोलून 4 लोक समाधानी होत असेल त्याला किंमत नाही. खरं बोलून 50 लोक जर का दुःखी होत असेल ते मला सांग. पण सामान्य नागरिकाला इथे न्याय मिळणे खूप कठीण झालेलं आहे मित्र. याच्यासाठी येणाऱ्या काळात